पहिली कन्सेप्ट अशी होती त्यांच्या चर्चेत की आम्हाला फर्निचर आहे पण नाही असंही दिसलं पाहिजे. नमस्कार, माझं नाव अजित विठ्ठल रणोरे. हा माझा मुलगा इंद्रजित अजित रणोरे. माझं बेसिक क्वालिफिकेशन ॲक्च्युली सिव्हिल इंजिनियर आणि इंटिरियर डिझायनर होतं, पण माझं फील्ड चेंज झाल्यामुळे मला कम्प्लिटली शुगर इंडस्ट्रीज आणि जागरी प्लॅन्टमध्ये मी मेकॅनिकल इंजिनिअरचंच काम करत होतो. आम्ही सिंहगड रोडला नवीन 3 माळ्याची बिल्डिंग बांधलेली होती, तर त्याच्यामध्ये आम्ही सेकंड फ्लोअरला आम्ही आमच्यासाठी फ्लॅट ठेवला होता. तर त्याचं आम्हाला इंटिरियर आणि कम्प्लीट डिझाईन करून पाहिजे होतं. आम्हाला आमच्या मोठ्या सुनबाईकडून केशव क्राफ्टेड या कंपनीची माहिती मिळाली. त्यानंतर आम्ही त्यांच्या रावेत या ठिकाणी ऑफिसला, शोरूमला आणि फॅक्टरीला व्हिजिट दिली आणि जो आमचा 3 BHK फ्लॅट होता त्याच्यात आम्ही सुरुवातीला त्यांना किचनचं काम सांगितलं आणि 1 बेडरूमचं काम सांगितलं. आम्हाला आमच्या घरामध्ये थोडं मॉडर्न किचन हवं होतं आणि जो मिक्सर आहे, बाकीच्या ज्या गोष्टी आहेत आपल्याला किचनमध्ये लागतात त्या हिडन हव्या होत्या. आणि ज्या ट्रॉली आहेत, जे आपले कांदा बटाटा, ती ट्रॉली जी आहे ती इंडिव्हिज्युअल आहे. त्याचे डस्टिंग करताना पण ते क्लिनिंगसाठी खूप इझी येतो आणि आम्हाला हँडल नको होते कुठल्याच ट्रॉलीला, तर ते हँडललेस त्यांनी छान बनवून दिले. पहिलं बेडरूम जे आहे ते इंद्रजितचं डिझाईन करायला दिलं. ते पहिल्याच स्ट्रोकमध्ये आम्हाला सगळ्याच आयडिया पसंत पडल्या. या फील्डमध्ये मी आणि माझा भाऊ थोडं आम्ही मटेरियल सिलेक्शनला पर्टिक्युलर होतो की आम्हाला एक ठराविक गोष्टी किंवा ठराविक कलर कॉम्बिनेशन्स आम्हाला पाहिजे होते. ते आम्हाला राकेश सरांनी आणि मॅडमनी खूप छान अरेंज करून दिले. आम्हाला 100% मॅच दिला. मला माझ्या रूममध्ये आउटलुक म्हणून एक वेगळा पॅटर्न म्हणून बुक शेल्फ पाहिजे होता, तर तो असा मला एकदम स्टँडर्डमध्ये किंवा एक साईडला असा काही नको होता, तर तो त्यांनी मला छान कबर्डमध्ये अरेंज करून दिला आणि तो कन्व्हिनियंट आहे. म्हणजे बुक ठेवायला, येता जाता घेऊन वाचायला ते खूप बरं पडतं आणि छान पडतं. माझ्या वाईफला मेनली IT फर्ममध्ये असल्यामुळे वर्क फ्रॉम होम असतं, तर माझी एक रिकमेंडेशन होती की तिला एक प्रॉपर चेअर आणि इझी टू यूज एक चांगला स्टडी किंवा वर्किंग टेबल तोही त्यांनी मला खूप छान अरेंज करून दिला. त्याच्यानंतर मग आम्ही मोठ्या मुलाचं साकेत अजित रणवरे त्याचं बेडरूम आम्ही डिझाईन करायला दिलं. त्याच्यातही त्यांनी वेगळ्या आयडियाज दिल्या की एकसारखे बेडरूम नको आहेत आपल्याला. आमच्या बेडरूममध्ये आमच्या छोट्या भूमीसाठी आम्ही त्यांना फोल्डिंग डायनिंग टेबल कमी स्पेसमध्ये कसं डिझाईन करता येईल ते सांगितलं की ते कुणालाही कळत नाही की इथं तिचा टेबल आहे. आणि आम्हाला एक हिडन ड्रॉवर पाहिजे होता, तर अप्रतिम डिझाईन करून त्यांनी ते करून दिलं. हॉलचं डिझाईन त्यांना आम्ही सांगितलं. मेन जे TV युनिट असतं थोडंसं ऑड होता, डक्ट होता त्याच्यामध्ये, तर तो डक्ट कन्सील न करता कसं डिझाईन करता येईल त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला सगळं हिडन डोअर आणि आतमध्ये हिडन स्टोरेज दिलं सगळं. जो अट्रॅक्टिव्ह डायनिंग असतं त्या डायनिंग एरियामध्ये आलो. आम्हाला त्यांनी अशी काही एक्सक्लुझिव्ह आयडिया दिल्या की त्या आयडियामध्ये आम्ही ते फॉल सिलिंग करून घेतलं आणि ते फॉल सिलिंग उत्कृष्ट झालं. माझी आणि माझ्या मोठ्या भावाची, साकेतची, आमची दोघांची इच्छा होती की आपल्याला डायनिंगमध्ये शिवाजी महाराजांसाठी एक वेगळं काहीतरी युनिट करायचं आहे. फ्रेममध्ये जी स्पेस राहत होती त्याच्यात पण सरांनी आम्हाला रिकमेंड केलं की मावळे आपल्याला मिळतात, ते दोरीवर चढताना 3D मध्ये असतात, तेही युनिट एक्स्ट्रीमली वेल लुकिंग झाले आहे. म्हणजे जे कोणी गेस्ट आमच्याकडे येतात त्यांना फर्स्ट वॉल ती महाराजांची फ्रेम दिसते आणि ते तिथंच इम्प्रेस होतात. ह्या 3 BHK मध्ये तुम्ही जर पाहिलं तर आमचं प्रत्येक रूम प्रत्येक वेगवेगळ्या लाईट्स कलरमध्ये त्यांनी दिलेले आहेत. आणि त्यांना आम्ही एक रिक्वेस्ट केली होती की आम्हाला दिवाळीच्या अगोदर इथं राहायला जायचं आहे, तर त्यांनी बरोबर आम्हाला 10 तारखेला सगळं फर्निचर ओके करून आमच्या ताब्यात दिलं. त्यामुळं मी त्यांचे आभारी आहे की त्यांनी आम्हाला खूप चांगली सर्व्हिसेस दिली. नमस्कार, माझं नाव राकेश शालकर. साधारण ऑगस्ट महिन्याच्या आसपास आमच्याकडे मिस्टर रणवरे आलेले होते
त्यांचा रिक्वायरमेंट होता 3 BHKचा. एखाद्या फॅमिलीचं जेव्हा इंटिरियर करायचं असतं तेव्हा फॅमिलीमध्ये जर आपण बघितलं तर बरेच वेगवेगळे वयोगटाच्या व्यक्ती असतात. मग मुलांच्या अपेक्षा वेगळ्या असतात, आई वडिलांच्या अपेक्षा वेगळ्या असतात, घरातील जी लहान मुलं आहेत त्यांच्या पण अपेक्षा वेगळ्या असतात. तर ह्या सगळ्यांचा विचार करून आम्ही त्यांच्या एक्सपेक्टेशनला खरं उतरण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. धन्यवाद.